बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तोंडामध्ये लगेच विरघळणारी शंकरपाळी. जर अशी शंकरपाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सरिता. आपलं फूड कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो मैदा, तूप 125 ग्रॅम, पिठी साखर 125 ग्रॅम आणि दूध 100 ग्रॅम. एक परात किंवा पाटीमध्ये मैदा काढून घेतला. सगळ्यात पहिला गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे आणि ह्याच दुधामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. ही साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आहे आणि या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला चांगली उकळी आली की हे दूध बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आणि त्याच गॅसवरती आपण तूप गरम करायला ठेवायचे आहे. 125 ग्रॅम तूप आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. तुपातून धूर येऊपर्यंत तूप हे कडकडीत गरम करून घेतले. हे कडकडीत मोहन मैद्यामध्ये ओतून चमच्याने चांगले मिक्स करून घेतलेले आहे. ओतलेले तूप थंड झाल्यावर हा चमचा साईडला ठेवून आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. सगळे तूप हे पिठाला लागले पाहिजे. त्यानंतर गरम केलेले दूध थंड झाल्यावर आपल्याला त्या पिठामध्ये थोडे थोडे करून मिक्स करून घ्यायचे आहे. कणिक घट्ट मळायची. अर्धा किलो मैद्याला 100 ग्रॅम दूध पुरेसं आहे. चपातीसारखी कणिक मऊ न मळता एकदम घट्ट शंकरपाळीचे पीठ मळायचे आहे. कणिक 5 ते 10 मिनटं चांगली मर्दून घ्यायची आणि 1 तास कणिक साईडला भिजवण्यासाठी ठेवून द्यायची. 1 तासाने कणिक परत 5 मिनटं मर्दून घ्यायची. या कणकेचे एकसारखे 4 गोळे करून घ्यायचे. यातील एक गोळा पोळपाटावर घेऊन पीठ न लावता लाटायचे. कणिक घट्ट असल्यामुळे लाटण्यासाठी थोडं जड जाईल. येथे एक टीप लक्षात ठेवा: जर शंकरपाळीचे पीठ मऊ असेल तर शंकरपाळी कठीण बनते. कणकीचे पीठ जसे लाटले जाईल तसा कडा चिरतात. त्या कडा व्यवस्थित करून हळूवार लाटून घेणे व चिरलेल्या कडा साईडने कट करून आपल्याला शंकरपाळीचा जसा आकार हवा तसा कट करून घेतला. अशा प्रकारे बाकीचे राहिलेले गोळे सुद्धा लाटून घेऊन ते कट करून घेतलेले आहेत. पहिल्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. यामध्ये थोड्या थोड्या करून शंकरपाळी घालून बारीक गॅसवर तळून घेणे. येथे एक टीप लक्षात ठेवा: शंकरपाळी पूर्णपणे लो फ्लेमवरती तळावी. म्हणजे शंकरपाळी तळत आली की तिला भरपूर लेयर्स म्हणजेच पदर सुटतात आणि खुसखुशीत होतात. येथे आपण बघू शकता शंकरपाळीचा कलर हळूहळू चेंज होत आहे. आपल्याला शंकरपाळी खूपही अशी डार्क कलर नाही करायचा त्याचा. आपल्याला शंकरपाळी ही एकदम गोल्डन ब्राऊन ह्या कलरमध्ये भाजून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण राहिलेल्या शंकरपाळ्याही तळून घेणार आहोत. येथे बघू शकता शंकरपाळी फुगून डबल झाली आहे आणि दिसायला एकदम भारी दिसत आहे. अशा प्रकारे शंकरपाळी घरी नक्की ट्राय करा आणि